आरोपी मारहाण करत असताना सौरभ सोनवणेचं नाव घेत होता। केसमधील मयत विलास घुलेंच्या भावानं हा आरोप केलाय। सौरभ सोनवणेच्या पाठबळामुळे विलास घुलेची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलाय। रमेश घुलेनं हा आरोप केलाय। तर आमचा संबंध नसतानाही बदनामी केली जाते, माझा आणि माझ्या मुलाचा संबंध या प्रकरणाशी जोडला जातोय, अशी प्रतिक्रिया आता खासदार बजरंग सोनवणेंनी दिली आहे। माझ्या भावानं पण मला सांगितलं होतं आणि तोच नाव मी सांगतोय किंवा त्यांच्यामुळेच माझ्या भावाची हत्या झाली। त्यांनी जर पाठबळ जर दिलं नसतं तर माझा भाव आज जिवंत असता। माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी माझ्या भावाला न्याय मिळवण्यासाठी ज्या पाठबळामुळे माझ्या भावाची हत्या झाली त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी। तर आरोपी मारहाण करत असताना सौरभ सोनवणेचं नाव घेत होते, असा आरोप आता मयत विलास घुलेचा भाऊ रमेश घुलेनं केलाय। सौरभ सोनवणेच्या पाठबळामुळेच विलास घुलेची हत्या झाल्याचा मोठा आरोप रमेश घुले करून करण्यात आलाय। तसंच आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण आता खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलंय। जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा। आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे।